ओके, स्क्रीन विजिबल आहे सर्वांना? Yes, sir. Yes. ओके, सो चलो, तो देखो जैसे एक यूज एम्प्लॉय, आतापर्यंत आपण जे क्वेश्चन बघत आलोय, ठीक आहे. सिमिलर एक नॉर्मल एक क्वेश्चन घेऊ आपण, जसं लास्ट लेक्चर पर्यंत आपण जे टॉपिक बघितले म्हणजे ते आपले अंडरस्टँड होईल. ठीक आहे. लास्टच्या लेक्चरचाच एक क्वेश्चन घेऊ आपण, तो एकदा सॉल्व्ह करू. ओके, हा क्वेश्चन होता. सेम क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू. ओके, क्वेश्चन काय? आउटपुट कंटेन एम्प्लॉय नंबर, टोटल सॅलरी. आउटपुट मध्ये हे दोन कॉलम दिसले पाहिजे, राईट. पण जे आउटपुट इन ह्या दोन कॉलम मध्ये, त्यामध्ये 10,100 10,100 याच्यापेक्षा जास्त ज्यांचा एम्प्लॉय नंबर आहे त्याचेच रेकॉर्ड दिसले पाहिजे, प्लस ज्यांची टोटल सॅलरी 10 लाख पेक्षा जास्त आहे आणि एम्प्लॉय नंबर कॉलमला असेंडिंग करायचंय. फर्स्ट स्टेप काय सांगितली मी, काय करायचंय? स्ट्रक्चर फॉलो करायचं. स्ट्रक्चर काय काय? सिलेक्ट. ओके, सिलेक्ट फ्रॉम वेअर ग्रुप बाय हॅविंग ऑर्डर बाय लिमिट. सिलेक्ट मध्ये काय येतं? आउटपुट मध्ये जे पाहिजे ते. आउटपुट मध्ये काय पाहिजे? एम्प्लॉय नंबर, टोटल एम्प्लॉय नंबर, टोटल सॅलरी. तो एम्प्लॉय नंबर कॉलम आहे. टोटल सॅलरी कॉलम आहे का आपल्याकडं? नाही. टोटल सॅलरी कशी फाइंड करतो आपण? सम टोटल सॅलरी. ओके, सिलेक्ट क्लिअर झालं. नेक्स्ट फ्रॉम मध्ये सॅलरीज. फ्रॉम मध्ये काय येतं? फ्रॉम एम्प्लॉईज टेबल नेम सॅलरीज. सो टेबल कोणतं आहे? सॅलरीज. कारण की एम्प्लॉय नंबर इन सॅलरी कॉलम मी आउटपुट मध्ये घेतोय, तर चेक करा. सॅलरी टेबल मध्ये दोन्ही कॉलम. देन वेअर मध्ये काय येतं? कंडिशन कॉलम वरती पाहिजे आणि कॉलम प्रेझेंट पाहिजे डेटाबेस मध्ये. किती? यामध्ये दोन कंडिशन आहे बघा. एम्प्लॉय नंबर ग्रेटर दॅन 10,100 टोटल सॅलरी ग्रेटर दॅन 10 लाख. सो या दोन्ही कंडिशन पैकी अशी कोणती कंडिशन आहे जी की कॉलम वरती आहे आणि तो कॉलम आपल्या डेटाबेस मध्ये प्रेझेंट आहे? कंडिशन आहे एम्प्लॉय नंबर ग्रेटर दॅन 10,100. सो एम्प्लॉय नंबर ग्रेटर दॅन 10,100, राइट. देन ग्रुप बाय मतलब क्या? मतलब अशा कोणत्या कॉलमवर आपण ग्रुप बाय करणार, म्हणजे आपल्याला ज्याची ग्रुपिंग करायची त्या कॉलमच्या बेसिसवर, आणि मग आपल्याला टोटल सॅलरी फाइंड करायची. तो कोणता कॉलम आहे? एम्प्लॉय नंबर. देन हॅविंग मध्ये काय येतं? ऍग्रीगेट कॉलम वरती कंडिशन असलं. सो कोणती कंडिशन आहे? टोटल सॅलरी ग्रेटर दॅन 1 lakh. राइट, 10 लाख. ओके. देन ऑर्डर बाय करना है क्या हमें? यस. एम्प्लॉय नंबर कॉलम वरती ऑर्डर बाय करना. असेंडिंग. एएससी राईट केलं काय नाही केलं काय तरी सेमच असेंडिंगच येणार आहे. यस. आणि लिमिट करायचं आहे का? नाही. सो लिमिट काढून टाका. मी लास्टला सेमीकोलन आणि क्वेरी रन करतो. झाली एक क्वेरी रन? यस. यस. हे तर सर्वांना समजलं असेल, राईट? हो. आता एक सिंपल नॉर्मल चेंज करतोय मी. मला काय आउटपुट मध्ये माझं काय होतं? एम्प्लॉय नंबर आणि टोटल सॅलरी पाहिजे. आता मला बघा आउटपुट मध्ये एम्प्लॉय नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि टोटल सॅलरी पाहिजे. किती कॉलम पाहिजे मला आउटपुट मध्ये? 2. कोणते 2 कॉलम? 4 कॉलम आहे ना आउटपुट मध्ये. एम्प्लॉय 2 ऍड केले. लास्ट नेम, टोटल सॅलरी. 4 आहे. यस. तर मी काय करणार आता? सेम चेंजेस काय करणार या क्वेरी मध्ये? फक्त इथे सिलेक्ट मध्ये कॉलम ऍड करणार ना. हे फर्स्ट नेम, लास्ट नेम. फर्स्ट नेम. आता 4 कॉलम येणार माझ्या आउटपुट मध्ये. क्वेरी रन करू आता ही. यस. पण बघा टेबल कोणता सिलेक्ट आहे? सॅलरी टेबल. आता मी क्वेरी रन करतोय, एरर येतोय. का बरं? सॅलरी टेबल मध्ये फर्स्ट नेम आणि लास्ट नेम कॉलम आहे का? चेक नाही अवेलेबल. टेबल मध्ये एम्प्लॉईज टेबल मध्ये बघा फर्स्ट नेम, लास्ट नेम, ईएमपी नंबर आहे.
Yes. सॅलरी टेबल कॉलम आहे का नाही, तो सॅलरी टेबल मध्ये. तर मग काय करणार अशा वेळेस? आतापर्यंत आपण काय करत होतो, एका टेबल मधून डेटा एक्स्ट्रॅक्ट करत होतो, पण आता मला इथं काय करायचंय, किती टेबल मधून डेटा एक्स्ट्रॅक्ट करायचंय? मल्टिपल टेबल. 2 टेबल मधून करायचंय. कोणते 2 टेबल? एम्प्लॉईज अँड सॅलरी. Salaries. एम्प्लॉय टेबल मधून मला फर्स्ट नेम आणि लास्ट नेम कॉलम पाहिजे आणि सॅलरी टेबल मधून सॅलरी कॉलम पाहिजे. सो 2 टेबल पासून डेटा एक्स्ट्रॅक्ट करायचा. तर आपण अँड यूज करणार ना. टेबल मध्ये कसं अँड यूज करणार? त्यासाठी कन्सेप्ट आहे जॉईन्ट्स. ओके. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. 50 to 60% तुमचा इंटरव्ह्यू पार्ट यावर होतो. जॉईन सगळ्यात इम्पॉर्टंट. ठीक आहे. सो जॉईन कधी यूज करणार? मोर दॅन 1 टेबल, म्हणजे एकापेक्षा जास्त टेबल मधून जर डेटा एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे तर तुम्ही जॉईन यूज करणार. मग 2 टेबल असू द्या, 3 टेबल, 4 टेबल किंवा 10 टेबलला जॉईन करू तुम्ही करू शकता. ओके. सो जॉईनचे टाईप 1 लेफ्ट जॉईन. ओके. सेकंड वन इज राईट जॉईन. देन थर्ड वन is self. Okay, inner join. Fourth one is self join. Fifth one is cross join. ओके. कोणते कोणते टाइप आहे जॉईनचे? लेफ्ट जॉईन, राईट जॉईन, इनर जॉईन, सेल्फ जॉईन, क्रॉस जॉईन. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? Yes, sir. हे क्लिअर आहे जॉईन का शिकतोय आपण? हे समजलंय जॉईन का शिकतोय? येस सर. एकापेक्षा जास्त टेबल मधून डेटा एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे तेव्हा जॉईन यूज करावं लागेल. सो जॉईन शिकतोय. जॉईनचे कोणते कोणते टाइप आहे? लेफ्ट जॉईन, राईट जॉईन, इनर जॉईन, सेल्फ जॉईन, क्रॉस जॉईन. हा क्वेश्चन येतो. विच आर द डिफरंट टाइप्स ऑफ जॉईन इन MySQL? कौन से? लेफ्ट जॉईन, राईट जॉईन, इनर जॉईन, सेल्फ जॉईन अँड क्रॉस जॉईन. ओके. तर आता आपण 1 by 1 जॉईन बघू काय आहे आणि कसं यूज होतं. ठीक आहे. सो लेफ्ट जॉईन. ओके. टेबल दिसत आहे 2, एम्प्लॉईज आणि सॅलरी टेबल. हो सर. ओके. आता आपण बघू लेफ्ट जॉईन. आता मला ह्या 2 टेबल मधून डेटा एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे आणि मी काय यूज करतोय आधी? पहिलं लेफ्ट जॉईन बघू कसा यूज होतो. ठीक आहे. मला आउटपुट मध्ये काय पाहिजे बघा? एम्प्लॉय नंबर कॉलम पाहिजे. ठीक आहे. एम्प्लॉय नंबर. नेक्स्ट त्याचं नेम पाहिजे आणि सॅलरी. ओके. मी लेफ्ट जॉईन यूज करतोय. ठीक आहे. ओके. मला सांगा, मी एम्प्लॉय नंबर आणि नेम आणि सॅलरी हे 3 कॉलम मला आउटपुट मध्ये पाहिजेत सर. तर एम्प्लॉय नंबर आणि नेम कोणत्या टेबलमध्ये? एम्प्लॉईज टेबलमध्ये एम्प्लॉय नंबर आणि नेम, राईट. आणि सॅलरी कोणत्या टेबलमध्ये? सॅलरीज टेबलमध्ये. Salaries. तो 2 टेबल मधून मला डेटा एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे. तर मी जॉईंट यूज करणार आणि मी इथं कोणता जॉईंट यूज करतोय? लेफ्ट जॉईंट. तर लेफ्ट जॉईंटचा मतलब काय? मिनिंग काय? बघा, लेफ्ट टेबल मधला सगळा डेटा. आता लेफ्ट हँड साईडला तुमचा हा टेबल आहे, राईट हँड साईडला हा टेबल आहे, राईट. सो लेफ्ट जॉईंटचा मतलब मिनिंग काय? लेफ्ट टेबल मधला पूर्ण डेटा आणि कॉमन डेटा फ्रॉम राईट टेबल. सो लेफ्ट जॉईंट कसा यूज होणार बघा? लेफ्ट टेबल मधला पूर्ण डेटा घ्यायचा. तर लेफ्ट टेबल मधले एम्प्लॉय नंबर कोणते कोणते? 1, 2, 3, 4. देन नेम काय नाव आहे त्यांचं? ओम, साई, शिव, प्रियंका, राईट. देन सॅलरी. आता लेफ्ट टेबल मधला डेटा संपला. आता त्यांचा कॉमन डेटा फ्रॉम सॅलरी टेबल. ओके. सो एम्प्लॉय नंबर 1 त्याचं नाव ओम आहे, त्याची सॅलरी किती आहे बघा? एम्प्लॉय नंबर 1 त्याची सॅलरी किती आहे? 25,000. सो 25,000. एम्प्लॉय नंबर 2 साई, त्याची सॅलरी किती आहे बघा? आहे का इथं? एम्प्लॉय नंबर 2 नाही. आणि येणार पण नाही ना, फक्त कॉमनच घ्यायचं. मग इथं काय येणार? नल, कारण की त्याचे रेकॉर्ड नाही. ओके. एम्प्लॉय नंबर 3 शिव नाव आहे, त्याची सॅलरी किती आहे? 30,000. 30,000 इथं. देन एम्प्लॉय नंबर 4 प्रियंका नाव आहे, सॅलरी किती आहे? 28,000. झाला लेफ्ट जॉईन. येस. सेम राईट जॉईन. राईट जॉईन काय करणार बघा? ओके. लेफ्ट जॉईन म्हणजे काय? लेफ्ट टेबल मधला पूर्ण डेटा घेतला आणि कॉमन डेटा फ्रॉम राईट टेबल. सो राईट जॉईनचा मतलब काय?
राईट टेबल मधला पूर्ण डेटा आणि कॉमन डेटा फ्रॉम लेफ्ट टेबल. सो यामध्ये कोणता कोणता डेटा आहे बघा. आता राईट जॉईन म्हणजे राईट टेबल मधला आधी डेटा घ्यायचा पूर्ण. कोणता डेटा आहे राईट टेबल मध्ये? 1 3 4. सो 1 3 4. त्यांचं नाव काय? नेम. आता नेम कुठून घेणार? याच्यातून. 1 चं नाव काय? ओम. ओम घेतलं. 2 चं नाव, इथं 2 नंबर आहे का? नाही, तर याला स्किप करा. इथं 3 आहे डायरेक्ट. 3 चं नाव काय? शिव. शिव. शिव घ्या. 4 चं नाव काय? प्रियंका. प्रियंका. ओके. आता यांची सॅलरी मेन्शन करा. 1 ची सॅलरी आहे 25,000. देन शिवची सॅलरी किती आहे? 30,000. प्रियंकाची सॅलरी आहे 28,000. क्लिअर आहे? लेफ्ट जॉईन, राईट जॉईन. येस. देन इनर जॉईन. ओके. आता इनर जॉईन म्हणजे काय बघा. इनर जॉईन म्हणजे दोन्ही टेबल मध्ये जे कॉमन आहेत तेच घ्यायचे फक्त. राईट. फॉर एक्झाम्पल ओके, इथं मी काय करतो, आणखी एक रो ऍड करतो. ठीक आहे. इथं मी घेतो 5 आणि इथं घेतो 32,000. ठीक आहे. याचा मतलब राईट जॉईन मध्ये काय चेंज होईल? राईट जॉईन म्हणजे राईट टेबल मधले सगळे. हा राईट टेबल आहे आपला, तर इथं 5 येईल. 5 चं नाव काय? इथं आहे का 5 चं काही नाव? नाही, तर इथं नल येणार. आणि त्याची सॅलरी किती आहे? 32,000. ओके. नाव आता हे कळलंय ना तुम्हाला? लेफ्ट जॉईन आणि राईट जॉईन मध्ये काही डाऊट आहे कोणाला? नो सर. सर पण हे कळणार कसं की कोणता जॉईन यूज करायचा? ते सगळं बघू आपण, पण आधी फक्त कन्सेप्ट बघा. लेफ्ट जॉईन कसा रन होतो, राईट जॉईन कसा यूज होतो हे कळतंय का? येस. कोणत्या क्वेश्चन मध्ये कोणता जॉईन यूज करायचा ते बघू आपण. ते आपण नंतर हळू. आता जस्ट बेसिक समजून घ्या की लेफ्ट जॉईन कसं वर्क होतं, राईट जॉईन कसा वर्क होतो. आता इनर जॉईन. इनर जॉईन म्हणजे काय? दोन्ही टेबल मधला कॉमन डेटा. आता दोन्ही टेबल मध्ये कोणता कॉमन आहे बघा. 1 इथं आहे, 1 इथं पण आहे. सो 1 घ्या. 1 त्याचं नाव काय? ओम. देन त्याची सॅलरी किती? 25,000. देन 2 इथं आहे. 2 इथं आहे का? इकडं नाही. नाही येणार, बरोबर ना, कारण की कॉमन. इनर जॉईन म्हणजे कॉमनच डेटा येणार. देन 3 राईट लेफ्ट टेबल मध्ये पण आहे, राईट टेबल मध्ये पण आहे. तर 3 घ्या. त्याचं नाव काय आहे 3 चं? साई. राईट. शिव आहे. शिव. सॉरी शिव. शिव. देन सॅलरी किती शिवची? 30,000. 30,000. देन 4 बघा. 4 इथं पण आहे, इथं पण आहे. ठीक आहे. 4 घ्या. 4 चं नाव काय? प्रियंका. प्रियंका. सॅलरी किती आहे? 28,000. देन इकडं 5 आहे, पण इकडं आहे का 5? नाही, तर 5 नाही येणार. झालं इनर जॉईनचं आउटपुट. लेफ्ट जॉईन, राईट जॉईन, इनर जॉईन. हे 3 जॉईन कसे वर्क होत आहे समजलं? येस. सो लेफ्ट जॉईन म्हणजे काय? ऑल लेफ्ट साइड कॉलम. रेकॉर्ड्स सर एक वेळेस रिपीट करता का? फ्रॉम लेफ्ट टेबल अँड कॉमन records from right table. Okay. Then right join म्हणजे काय? All records from right table. All records from right table. Common records from the left table. All records from right table, common record from left table. Left table. Okay. Inner join म्हणजे काय? All records from Common. both the table. Common record from both the tables. Record from both tables. Both the tables. राईट. हे क्लिअर आहे 3 जॉईन आता सर्वांना? हो. आता हे क्वेरी मध्ये, आता तुम्हाला प्रॅक्टिकल तर कळलंय आउटपुट कसं येणार, कसे वर्क. हॅलो आता क्वेरी कसं. येस सर एक वेळेस रिपीट करून सांगता सर राईट जॉईन लेफ्ट जॉईनचं. ओके चल ठीक आहे. बघा जॉईन कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे, लक्ष द्या प्रॉपर. ओके. लेफ्ट जॉईन म्हणजे काय? आपण इथं काय बघितलंय? लेफ्ट जॉईन म्हणजे काय? ऑल रेकॉर्ड फ्रॉम लेफ्ट टेबल. सो लेफ्ट हँड साइडला कोणता टेबल आहे तुमच्या ह्या दोन्ही पैकी? हा लेफ्ट हँड साइडला आहे ना, तर ऑल रेकॉर्ड फ्रॉम लेफ्ट टेबल. सो ऑल रेकॉर्ड म्हणजे 1 2 3 4 हे सगळे याच्यात होते. मी इथं राईट करून घेते. त्यांचं नाव घ्या. काय? ओम, साई, शिव, सॉरी
ओके. मी जेंडर का कॉलम नाही घेतला इथं, कारण इथं आउटपुट मध्ये मला नव्हता पाहिजे जेंडर, म्हणून मी जेंडरची इन्फो घेतोय का नाही. जर पाहिजे असेल तर मी इथं फक्त पुढे एक कॉलम ऍड केला असता. ओके. नेक्स्ट सॅलरी. ओमची सॅलरी किती आहे? 25,000. 2 नंबर आहे साई. 2 नंबर आहे का इथं साई? नाही. इथं काय येणार? नल. देन 3 नंबर शिव आहे, तर शिवचे रेकॉर्ड आहे 30,000. 4th नंबर प्रियंका, तो 28,000. क्लिअर आहे. राईट जॉईन. राईट जॉईन म्हणजे राईट टेबल मधला ऑल रेकॉर्ड. राईट टेबल मध्ये किती रेकॉर्ड आहे? 1 3 4 5. चला 1 3 4 5. त्यांचं नाव काय? 1 चं नाव काय? ओम. बघा नाव इथं आहे लेफ्ट टेबल मध्ये. 3 चं नाव काय? शिव. 4th चं नाव काय? प्रियंका. 5th 1 चं नाव काय? नाही इथं नाव नाही, इथं नल. ओके. देन सॅलरी. ओके. आता सॅलरी मला सांगा, 1 ची सॅलरी किती आहे? 25. शिवची सॅलरी, शिवचा नंबर किती? 3. सॅलरी किती आहे? 30,000. प्रियंका नंबर, एम्प्लॉय नंबर किती आहे? 4. सॅलरी 28,000. 5th नाव काय? नाव नव्हतं प्रेझेंट म्हणून नल आलं. सॅलरी किती आहे? 32,000. ओके. क्लिअर आहे. लेफ्ट जॉईन राईट जॉईन. आता इनर जॉईन. इनर जॉईन म्हणजे दोन्ही मध्ये कॉमन पाहिजे. बघा 1 इथं आहे, इथं पण आहे, सो 1 घ्या. नाव काय आहे? ओम. 1 एम्प्लॉय नंबर 1 ओम. सॅलरी किती 1 ची? 25,000. देन 2 इथं आहे, इकडे नाही, मग 2 येणार का? नाही. देन 3 बघा, 3 इथं पण आहे, इथं पण आहे, सो 3 घ्या. 3 एम्प्लॉय नंबर असल्याचं नाव काय त्याचं? शिव. शिवची सॅलरी किती बघा? 3. 30,000. देन 4 इकडे आहे, इथं पण 4 आहे, तो 4 घ्या. 4चं नाव काय? प्रियंका. सॅलरी किती आहे? 4 एम्प्लॉय नंबर असल्याची 28,000, सो 28,000. देन 5th एम्प्लॉय नंबर 5, तो फक्त राईट टेबल मध्ये, पण लेफ्ट टेबल मध्ये आहे का? येस. नाही सर. पण मग दोन्हीकडे कॉमनच पाहिजे ना आपल्याकडे. इनर जॉईन म्हणजे काय? दोन्हीकडे पण पाहिजे, सो 5 पण नाही येणार. सो झालं हे आउटपुट इनर जॉईनचं. हे लेफ्ट जॉईनचं आउटपुट, हे राईट जॉईनचं आउटपुट, हे इनर जॉईनचं आउटपुट. आता क्लिअर आहे हे 3 जॉईन फर्स्ट? येस सर. येस सर. आता आपण Yes, ठीक आहे, sir. हे 2 जॉईन आपण नंतर बघू. आता 1 बाय 1 आपण क्वेरी बघू कसं राईट करायचं. ठीक आहे. क्लिअर आहे. आता माझा क्वेश्चन काय बघा. येस सर. माझा क्वेश्चन असा आहे, मला आपण स्टार्टिंगला आता आउटपुट मध्ये मला एम्प्लॉय नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम, जेंडर आणि सॅलरी पाहिजे. आउटपुट मध्ये किती कॉलम पाहिजे मला? येस. First, last, gender and salary. 4 columns. 5 कॉलम आहे ना. 5 एम्प्लॉय column, employee number. लास्ट नेम, जेंडर, सॅलरी, राईट. Yes. तर मला सांगा कोणत्या टेबल मध्ये एम्प्लॉय नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम, जेंडर, सॅलरी? एम्प्लॉय. Employee. बघा एम्प्लॉयज टेबल मध्ये एम्प्लॉय नंबर आहे, फर्स्ट नेम, लास्ट नेम आहे, Employee. जेंडर पण आहे, सॅलरी आहे का? नाही. नाही. सॅलरी बघा सॅलरी टेबल मध्ये. हम्म. तर मला काय करायचंय, आता मला हा क्वेश्चन होता की आउटपुट मध्ये हे 4-5 कॉलम आले पाहिजे. Okay. तर कोणते कॉलम आहे? एम्प्लॉईज अँड सॅलरी. म्हणजे दोन टेबल आहे, एम्प्लॉईज अँड सॅलरी. तो 2 टेबल मधून डेटा एक्स्ट्रॅक्ट करायचा. म्हणजे एकापेक्षा जास्त टेबल मधून डेटा एक्स्ट्रॅक्ट करायचा असेल तर काय यूज करणार? जॉईन. जॉईन. यूज करणार. Join. इथे Join. तुम्हाला जॉईन यूज करणार, राईट. तर कसं करणार? चला आउटपुट मध्ये मला हे कॉलम पाहिजे, हे कशाच्या अंडर येणार? सिलेक्ट Select. Select एम्प्लॉय नंबर, एम्प्लॉय employee नंबर, number, फर्स्ट नेम, name. first name, लास्ट नेम, last name, लास्ट नेम, सॅलरी, जेंडर, gender and salary. सॅलरी. सॅलरी. इथपर्यंत क्लिअर आहे? Yes. सिलेक्ट नंतर काय येत आहे? फ्रॉम, फ्रॉम. फ्रॉम. Table फ्रॉम name. मध्ये काय घेतो आपण? टेबल नेम. टेबल कोणते नेम, टेबल आहे? एम्प्लॉई, एम्प्लॉई, Employee. सॅलरी. आणि सॅलरी. एम्प्लॉई, एम्प्लॉईज, जॉईन सॅलरी. Joint salary. जॉईन, सॅलरी. सॅलरी. क्लिअर आहे? Yes. बट आता इथं कोणता जॉईंट यूज करायचा आहे ते मेन्शन करावं लागतं. ठीक आहे, आता ते बघू आपण. आता फ्रॉम मध्ये कळलंय काय केलं मी? एक टेबलचं नाव घेतलं, मध्ये जॉईंट वर्ड टाकला आणि नंतर दुसऱ्या टेबलचं नाव घेतलं. बट Okay. आता हे 2 टेबल, जसं आपण हे 2 टेबल जॉईन करत होतो, तर कोणत्या बेसिसवर जॉईन करत होतो? Common records.
मला एक सांगा, मी इथं लेफ्ट जॉईन घेत होतो. लेफ्ट जॉईन मध्ये मी काय केलं, लेफ्ट टेबल मधला सगळा डेटा घेतला. कोणता? 1 2 3 4 Name. 1 2 3 4 इथं लिहिलं. त्यांचे नाव घेतले, ओम साई शिव प्रियंका, ओम साई शिव प्रियंका. आता सॅलरी रेकॉर्ड कोणत्या टेबल मधून घेतले? राईट Right टेबल. column. टेबल मध्ये. Salary. तर मला Common कसं data. कळलं की ओमची सॅलरी 25,000 आहे? कसं कळलं मला? कसं काय समजलं? Employee number. Employee number. Employee number common. इथं Employee number एम्प्लॉय common नंबर आणि इथं एम्प्लॉय नंबर मॅच केला मी आणि ती सॅलरी इथं घेतली. सो मी हा कॉलम दोन्हीकडे कॉमन होता, मग यांच्या बेसिसवरच जॉईन केलंय ना मी. सर सो जेव्हा पण तुम्ही जॉईन करता दोन टेबल, तर त्या दोन्ही टेबल मध्ये बघा आता कोणता कॉमन कॉलम आहे का. एम्प्लॉईज आणि सॅलरी Employee टेबल number. मध्ये कोणता कॉमन कॉलम आहे? एम्प्लॉय नंबर. Employee number. एम्प्लॉईज टेबल मध्ये पण एम्प्लॉय नंबर आहे, सॅलरी टेबल मध्ये पण एम्प्लॉय नंबर. सो Yes. फ्रॉम एम्प्लॉई जॉईन सॅलरी ऑन. ऑन म्हणजे कंडिशन, कोणत्या कंडिशनवर तुम्ही जॉईन करताय? एम्प्लॉय नंबर. Employee number. एम्प्लॉईज डॉट ईएमपी नंबर म्हणजे एम्प्लॉईज टेबल मधला ईएमपी नंबर कॉलम तो कशाच्या बरोबर आहे? सॅलरीज टेबल मध्ये Salaries table. एम्प्लॉय नंबर कॉलम बरोबर आहे. Okay. क्लिअर आहे? Hmm. बस लास्टला सेमी कॉलम. आता रन करायची क्वेरी, पण त्याआधी मला एक सांगा, एम्प्लॉय नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम, जेंडर हे 4 कॉलम आपण कोणत्या टेबल मधून घेतले? एम्प्लॉय. Employee मधून. एम्प्लॉईज. आणि सॅलरी कुठून घेतोय? सॅलरी. Salary सॅलरीज मधून. मधून. हे Salaries. आपल्याला माहितीये, पण सॉफ्टवेअरला माहितीये का? नाव सर. नाही. मग ते सॉफ्टवेअरला सांगावं लागेल ना. येस सर. सो कसं सांगणार बघा, एम्प्लॉईज डॉट ईएमपी नंबर, देन एम्प्लॉईज डॉट फर्स्ट नेम, एम्प्लॉईज डॉट लास्ट नेम, राईट, देन एम्प्लॉईज डॉट जेंडर आणि सॅलरीज तिथं काय येणार? सॅलरीज डॉट सॅलरी. म्हणजे एम्प्लॉई डॉट ईएमपी नंबर याचा मिनिंग काय? एम्प्लॉईज टेबल मधला एम्प्लॉय नंबर कॉलम. Okay. एम्प्लॉईज डॉट फर्स्ट नेम याचा मिनिंग काय? एम्प्लॉय टेबल मधला फर्स्ट नेम कॉलम. देन एम्प्लॉईज डॉट लास्ट नेम, सो एम्प्लॉय टेबल मधला लास्ट नेम कॉलम आहे. सेम सॅलरीज डॉट सॅलरी म्हणजे काय? सॅलरी टेबल मधला सॅलरी कॉलम. सॅलरी. आता मी याला रन करतो. येस, झाली क्वेरी रन. आता यामध्ये मला एक सांगा, एक बघा 10,001 जॉर्जी फेसिलो, सगळीकडे तेच दिसतंय. मल्टिपल टाइम जॉर्जी फेसिलो नाव आलंय, मग परत 10,002, मग परत पार्टो वगैरे नाव आलंय मल्टिपल टाइम. असं का झालंय? बिकॉज ते इयरली इन्क्रीज होतं ना त्यांची सॅलरी सर. राईट. त्यांची सॅलरी टेबल मध्ये मल्टिपल रेकॉर्ड आहे म्हणून त्यांच्या पुढे त्याचं नाव पण मल्टिपल टाइम आलंय. समजते? येस बघा सर. सॅलरी Yes. टेबल मध्ये काय डेटा होता? 10,001 17 टाइम्स त्याचे रेकॉर्ड आहे, पण सॅलरी टेबल मध्ये फर्स्ट नेम लास्ट नेम नव्हते. मग आपण जेव्हा जॉईन केलं तर ते प्रत्येक एम्प्लॉय नंबर म्हणजे 10,001 17 टाइम्स रिपीट झालाय. फक्त तो नंबर रिपीट होतोय, पण याचा अर्थ असा आहे का त्याचं नाव चेंज होईल? तो सेमच एम्प्लॉय राहील ना. मग त्याच्या पुढे त्याचं नाव पण बघा, जॉर्जी फेसेलो, जॉर्जी फेसेलो, जॉर्जी फेसेलो, राईट. जेंडर यम 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 यम, फक्त सॅलरी चेंज होती. नेक्स्ट दर एव्हरी इयर इन्क्रीज होत चालली आहे. हे समजतंय? Yes. 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 आणि इथं बघा पूर्ण, आता इथं बघा टोटल मला सांगा, एम्प्लॉईज टेबल मध्ये किती रेकॉर्ड्स आहे आपल्या? 4. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज. किती? 3,24,000. 3,24,000 rows. सिलेक्ट स्टार फ्रॉम सॅलरी. सॅलरी टेबल मध्ये किती रेकॉर्ड आहे? 9,67,000. कारण की टोटल एम्प्लॉईज आपल्याकडे 3,24,000 आहे, पण सॅलरी टेबल मध्ये 9,00,000 का बरं आहे? कारण की प्रत्येक एम्प्लॉयचे मल्टिपल रेकॉर्ड आहे. सो तुम्ही एम्प्लॉय टेबल बघितला तर 10,001 पासून स्टार्ट होतो एम्प्लॉय नंबर, लास्ट किती आहे? 4,99,999. बट सॅलरी टेबलचं आउटपुट चेक केलं तर बघा 10,001 पासून तर स्टार्ट होतोय, लास्टला काय पाहिजे? 4,99,999 पाहिजे ना. पण सॅलरी टेबल मध्ये फक्त 2,00,000 एम्प्लॉय नंबर पर्यंतच त्यांचे रेकॉर्ड्स, बाकीच्या एम्प्लॉयचे रेकॉर्ड नाहीये. येस. Okay. मग जर आपण जेव्हा जॉईंट यूज करतोय, मी इथं बघा मी फक्त काय मेन्शन केलं, इथं लेफ्ट जॉईन राईट जॉईन असं काही मेन्शन केलंय का?
मी फक्त इथं जॉईन मेन्शन केलं, तर याचा अर्थ होतो हा इनर जॉईंट आहे. इनर जॉईंट म्हणजे काय? बोथ कॉमन डेटा Common record. आता दोन्ही टेबल मध्ये किती कॉमन रेकॉर्ड्स आहे बघा. एम्प्लॉईज टेबल मध्ये 3,24,000 आहे. 10,001 पासून चालू होतोय, एंड कुठं होतोय 4,99,900. आणि सॅलरी टेबल मध्ये पण 10,001 पासून स्टार्ट होतोय, पण एंड कुठं होतोय 2 लाख पर्यंत एंड होतोय. 2 लाख पण पर्यंत. दोन्ही टेबल मध्ये किती कॉमन रेकॉर्ड्स आहे गाईज? दोन्ही टेबल मध्ये किती कॉमन रेकॉर्ड्स आहे? 2 lakh. 2 लाख पर्यंत आहे ना. मला एक Yes. सांगा, फर्स्ट टेबल मध्ये 1 पासून स्टार्ट होतोय तर 100 पर्यंत रेकॉर्ड आहे, आणि सेकंड टेबल मध्ये 1 पासून स्टार्ट होतोय तर 50 पर्यंत रेकॉर्ड्स आहे. सो 1 to 50 इथं पण आहे आणि याच्यात पण 1 to 50 आहे. तर कॉमन किती झाले दोन्हीमध्ये? 1 to 50 झाले. 1 to 50. रिमेनिंग 50 फक्त ह्या टेबल मध्ये आहे का रिमेनिंग 50? नाही. No. नाही. दोन्हीमध्ये कॉमन किती आहे? 1 to 50. 50. तसंच एम्प्लॉईज टेबल मध्ये 10,001 पासून स्टार्ट झालंय, एंड कुठं होतंय 4,99,999. आणि एंड कुठं होतंय? स्टार्टिंग पण सॅलरी टेबल मध्ये स्टार्टिंग 10,001 पासून होती, पण एंड कुठं होतंय 2,17,000 समथिंग असं काहीतरी आहे बघा. येस. मग आता यामध्ये दोन्हीमध्ये कॉमन किती झाले? एवढे झाले ना, हे 2,70,000. हे दोन्ही टेबल मध्ये. सो जर मी आता बघा, जर ही जॉईंटची क्वेरी रन करतोय तर यामध्ये बघा इनर जॉईंट आहे, फक्त इथं जॉईंट नाव केलंय मी मेन्शन, म्हणजे काय इनर जॉईंट आहे. इनर जॉईंटचा मिनिंग काय होतो? कॉमन डेटा फ्रॉम बोथ द टेबल. आता कॉमनच आले का आपण चेक करू. बघा 10,001 पासून स्टार्ट झाले, एंड बघा 2 लाख पर्यंतच एंड होतो. ओके, 4 लाख पर्यंत व्हॅल्यू आले का? नाही, कारण की त्या नव्हत्याच ना दोन्हीमध्ये कॉमन. दोन्हीमध्ये कॉमन एवढेच होते. इथं तुम्ही फक्त जॉईंट यूज करा किंवा असं तुम्ही इनर जॉईंट म्हणा, आउटपुट सेमच येणार. बघा इनर जॉईंट म्हणून मी परत क्वेरी रन करतोय, आउटपुट सेमच येणार. समजले? आउटपुट बघा 10,001 पासून स्टार्ट होतं, इथे एंड झालं. इनर जॉईंट समजलंय? Okay. Yes. आता बघा सेम क्वेरी मध्ये मी एक थोडे चेंजेस करतो. इथं आपण काय केले बघा, एम्प्लॉईज 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 सॅलरी. टेबलचं नाव भरपूर वेळा मला खूप वेळा रिपीटेड करावं लागलं, राईट? मग त्यासाठी Yes. शॉर्टकट कसं आहे बघा, आपण टेबलचं नाव कुठं घेतो? फ्रॉम मध्ये राईट करतो, राईट? फ्रॉम एम्प्लॉईज इनर जॉईंट. कोणता जॉईंट यूज करायचा आहे? एम्प्लॉईज आणि सॅलरी टेबल मध्ये कोणता जॉईंट यूज करायचा आहे? त्या दोन्ही टेबल मध्ये त्या जॉईंटचं नाव मेन्शन केलंय. आणि ऑन म्हणजे काय? दोन्ही टेबल मध्ये कोणता कॉमन कॉलम आहे त्या कंडिशनवर त्याला जॉईंट केलं. आता मी काय करतो बघा, एम्प्लॉईज स्पेस देऊन त्याला ई म्हणतो, सॅलरीच्या पुढे पेज देऊन त्याला यस म्हणतो. सो ईचा मिनिंग काय आहे? ई म्हणजे एम्प्लॉईज टेबल, यस म्हणजे सॅलरी टेबल. सो मी आता प्रत्येक वेळेस हे नाव नाही राईट करत बसणार, एम्प्लॉईच्या जागेवर मी फक्त ई राईट करेन. आणि सॅलरीच्या जागेवर काय राईट करेन? यस. इथं पण एम्प्लॉईज म्हणजे ई, सॅलरीज म्हणजे यस. बघा क्वेरीची साईज कमी झाली. येस. Yes, sir. आता हे Yes. ई डॉट ईएमपी नंबर म्हणजे काय? एम्प्लॉईज Employee number. कारण की ईचा म्हणजे काय? ई म्हणजे काय? एम्प्लॉईज. Employee table. त्याला तुम्ही टेम्पररी एक नाव दिलंय ई म्हणून, एम्प्लॉईज टेबललाच एक नाव दिलंय ई. ते नाव इथं चेंज नाही होणार, ते फक्त या क्वेरी पुरतच असेल. जसं आपण ऍज नी नाव देत होतो बघा, ऍज Yes. टोटल Yes. सॅलरी, Yes. तेच इथं केलंय. Okay. क्लिअर आहे? सेम आता ही जर क्वेरी रन केली तर बघा सेम आउटपुट येणार. बघा आउटपुट सेम आहे, 10,001 पासून स्टार्ट होत आहे. Yes. कारण की इनर जॉईंट आहे, राईट? Okay. नाव आता आपण राईट जॉईंट बघू. ओके, राईट जॉईंट म्हणजे काय? ओके सॉरी, आधी लेफ्ट जॉईंट बघू. ठीक आहे, लेफ्ट जॉईंट म्हणजे काय? लेफ्ट टेबल मधले ऑल रेकॉर्ड्स अँड कॉमन रेकॉर्ड फ्रॉम राईट टेबल. आता ह्या दोन्ही मध्ये लेफ्ट टेबल कोणता आहे तुमचा? एम्प्लॉईज आणि सॅलरी मध्ये लेफ्ट हँड साइडला कोणता आहे? एम्प्लॉईज. एम्प्लॉईज. म्हणजे एम्प्लॉई टेबल मधले सगळे रेकॉर्ड येणार आणि कॉमन रेकॉर्ड फ्रॉम सॅलरी टेबल. Salaries. सेम क्वेरी मी कॉपी करतो, इथं पेस्ट करतो आणि एकच चेंज करतो. इनर जॉईंटच्या जागेवर मी फक्त नाव करतोय Left joint.
ओके, आणि क्वेरी रन करतोय. ओके, आता क्वेरी रन झाली बघा. 10,001 पासून स्टार्ट होते, एंड बघा कुठं होणार, 4,99,999. का बरं? लेफ्ट जॉईंट यूज केलाय. लेफ्ट जॉईंट म्हणजे एम्प्लॉय टेबल मधले सगळे रेकॉर्ड येणार. एम्प्लॉय टेबल मध्ये किती रेकॉर्ड होते? 10,001 पासून स्टार्ट होत होते, 4,99,000 पर्यंत होते. आले बघा इथं बघा, 10,001 पासून स्टार्ट झाले, प्रत्येकाची सॅलरी दिसते. पण याच्यात काही एम्प्लॉय असे ज्यांची सॅलरीचं तिथं नल येत आहे बघा. यस, लास्टला नल दाखवत आहे सर. हा, मग त्याचा मिनिंग काय? तो राईट साइड टेबलला पुन्हा सॅलरी नसेलच त्यांची. राईट, म्हणजे ह्या रेकॉर्डची सॅलरी टेबल मध्ये नाहीये, कारण की सॅलरी टेबल मधून फक्त कॉमन डेटाच घेणार ना, म्हणून यांचे रेकॉर्ड इथं नव्हते, नल आलंय. तेच आपण इथं बघा, इथं लेफ्ट जॉईंट मध्ये नल का आलं? कारण की 2 नंबर साई हा सॅलरी टेबल मध्ये होता का? नाही, त्याचे रेकॉर्डच नव्हतं, म्हणून त्याच्या तिथं नल आलंय. आता कळलंय इथं नल का आलंय? रेकॉर्ड नाहीये त्याचा म्हणून. हा, त्यासाठी मग तुम्हाला आधी शिकवलं होतं की कसं बॅकएंडला कसं म्हणजे वर्क कसं होतं, लेफ्ट जॉईंट, राईट जॉईंट कसा वर्क होतोय, इनर जॉईंट कसा वर्क होतोय. आता क्लिअर आहे, समजतंय? येस. आता सेम हेच जर मला राईट जॉईंटनी करायचं असेल तर काय करेल? राईट जॉईंट लिहावं लागेल, फक्त लेफ्टच्या जागेवर काय करेल? राईट जॉईंट. आता राईट जॉईंट मला सांगा, कोणत्या टेबल मधला पूर्ण डेटा गेलतो? सॅलरी टेबल मधले ऑल रेकॉर्ड्स. सॅलरी टेबल मध्ये किती रेकॉर्ड्स आहे? 10,001 पासून स्टार्ट होत आहे आणि 2,17,000 समथिंग पर्यंत रेकॉर्ड्स आहे, राईट? मग यामध्ये नल रेकॉर्ड किती येणार? कोणते रेकॉर्ड नल येतील? एम्प्लॉय नंबर. गाईज यामध्ये नल येणारच नाही ना. का बरं नाही येणार मला एक सांगा. राईट जॉईन म्हणजे काय? सॅलरी टेबल मधला सगळा डेटा. सॅलरी टेबल मध्ये किती डेटा आहे? 10,001 पासून स्टार्ट होतोय, तर एंड कुठं होतोय तो? 2,01,770. राईट. सो सॅलरी टेबल मध्ये 10,001 पासून स्टार्ट होतोय तर आणि एंड कुठं होतोय? 2,01,771. सेम. आणि राईट जॉईन म्हणजे काय? कॉमन डेटा फ्रॉम लेफ्ट टेबल. आणि लेफ्ट टेबल मध्ये पण कॉमन तेवढे आहे ना, 10,001 पासून स्टार्ट होत आहे आणि 2,01,771. सो यामध्ये काही नल येणारच नाही. हे क्लिअर आहे आता? समजलं सर. जर तुम्हाला हे कन्सेप्ट इथं समजले असेल ना, तर इथं तुम्हाला आउटपुट कळेल कसं येतं. इनर जॉईंट, लेफ्ट जॉईंट, राईट जॉईंट. हे क्लिअर आहे? आता आपण दुसरा क्वेश्चन बघू, कारण की आता इथं आपण काय केलंय, फक्त क्वेरी कॉपी पेस्ट केली. ठीक आहे, आता आपण परत क्वेरी राईट करू आणि एक नेक्स्ट नवीन क्वेश्चन बघू. आता माझा क्वेश्चन असा आहे, मला आउटपुट मध्ये काय पाहिजे बघा. एम्प्लॉय नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम, जेंडर, फर्स्ट नेम, लास्ट नेम अँड टोटल सॅलरी. चलो, सगळ्यात पहिल्यांदा मी काय सांगत असतो, काय करायचंय? सिक्वेन्स. सिलेक्ट फ्रॉम, वेअर, ग्रुप बाय, हॅविंग, ऑर्डर बाय लिमिट, चलो सिलेक्ट के अंदर क्या आएगा? फर्स्ट नेम मध्ये जे पाहिजे ते एम्प्लॉय नंबर, सगळे कॉलम सिलेक्ट मध्ये येणार. येस सर. एम्प्लॉय नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम, टोटल नावाचा कॉलम आहे का आपल्याकडे? क्रिएट करतो आपण ऍग्रीगेट फंक्शन सम सॅलरी ऍज टोटल. आता मला एक सांगा, फ्रॉम मध्ये टेबलचं नाव घेतो, पण आधी बघा कोणत्या कोणत्या टेबल मधून डेटा एक्सट्रॅक्ट करायचा आहे? एकाच टेबल मधून करायचा आहे की मल्टिपल टेबल मधून? मल्टिपल. कोणते मल्टिपल आहे? एम्प्लॉय नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम हे एम्प्लॉईज टेबल मधून घेऊ. सॅलरी कॉलम हा सॅलरी टेबल मधून. मग आपल्याला एम्प्लॉईज टेबल आणि सॅलरी टेबल जॉईन करावं लागेल. पण परत एक क्वेश्चन विचारायचा, ह्या दोन टेबलला जॉईन करण्यासाठी दोन्ही टेबल मध्ये कोणता कॉमन कॉलम आहे का? कोणता आहे? ईएमपी नंबर इथं पण. सो फ्रॉम एम्प्लॉई
जॉईन Join. सॅलरीज यस Salary. ऑन कोणत्या कंडिशनवर जॉईन करतोय ई Employee डॉट number. ईएमपी नंबर इज इक्वल टू यस डॉट ईएमपी Dot EMP number. म्हणजे एम्प्लॉईज टेबल मधला ईएमपी नंबर कॉलम हा सॅलरी टेबल मधल्या ईएमपी नंबर कॉलम सोबत इक्वल आहे. इक्वल आहे. ओके. देन व्हेअर सर वेअर नाही आहे का? ग्रुप बाय येईल सर, ग्रुप बाय. व्हेअर का नाही येणार? तर टोटल सॅलरी आपल्याला काढायची आहे. कंडिशन नाहीये म्हणून नाही येणार. Condition. कंडिशन नाही आहे सर. व्हेअरला काढून टाका. ग्रुप बाय करावं लागेल का? येस सर. हो का sir. बरं? Yes. टोटल Total- सॅलरी टोटल सॅलरी. सॅलरी काढायची आहे. ग्रुप बाय Employee number. EMP Employee number. number. हॅव्हिंग कधी यूज करतो? ऍग्रीगेट फंक्शन Aggregate function मध्ये condition. आहे का कंडिशन? नाही No, आहे. sir. नाही आहे सर. काढून टाका. ऑर्डर बाय पण नाही आहे. तुम्हाला? नाही आहे, नाही आहे. Limit नाही आहे, द्यायचं? sir. नाही. नाही आहे सर. झाली क्वेरी सेमीकोलन दा. क्वेरी रन करतोय. सर ते आपल्याला रेफरन्स द्यावा लागेल ना, ई डॉट EMP. एरर बघा ना, एरर काय आलाय? एम्प्लॉय नंबर इन अ फील्ड लिस्ट. इथं एरर देतोय तुम्हाला, तर एरर का बरं? तुम्ही सॉफ्टवेअरला सांगितलंच नाही कोणता कॉलम कोणत्या टेबल मधून घ्यायचा आहे. ते इथे कसं सांगणार? E. एम्प्लॉय नंबर E dot EMP number. E dot E employee dot number. आता E dot एम्प्लॉय EMP नंबर कॉलम number. बघा, ए डॉट फर्स्ट नेम. एम्प्लॉईज टेबल मध्ये पण आहे, सॅलरी टेबल मध्ये पण. तर कुठून पण घेतो, तर मी ई डॉट घेतो. ई डॉट म्हणजे एम्प्लॉय टेबल मधून घेतो. ई डॉट फर्स्ट नेम. इथं काय येणार? एस डॉट का ई डॉट? E dot ए डॉट आणि इथं एस. एस. ते ब्रॅकेट मध्ये मेन्शन करला एस डॉट Bracket मध्ये. सॅलरी. एस. आता मी रन करतो. झाली एक क्वेरी रन. प्रत्येक एम्प्लॉयची टोटल सॅलरी फाउंड झाली. येस. आता आपण इथं जॉईन बघितले. ओके. इनर जॉईन, लेफ्ट जॉईन, राईट जॉईन. यामध्ये हे जॉईन नॉर्मल बघितलेत आपण. सॉरी, हे नॉर्मल जॉईन बघितले होते. पण आता जो क्वेश्चन बघितला त्यामध्ये काय केलंय? जॉईन विथ ऍग्रीगेट फंक्शन, ग्रुप बाय पण केलंय आपण. ओके. बघा आपण आतापासून काय करत आलोय, स्टार्टिंग पासून काय केलं आपण? पहिल्यांदा सिलेक्ट बघितलंय, नंतर फ्रॉम बघितला, नंतर व्हेअर बघितलं. व्हेअर मध्ये पण आपण अँड, ऑर, लाईक, इन, नॉट इन असे ऑपरेटर बघितले वेगवेगळे. आठवते? येस सर. नंतर आपण ग्रुप बाय कधी करायचं बघितलं, हॅव्हिंग बघितलं, ऑर्डर बाय लिमिट. हे सेपरेट आपण एक एक टॉपिक बघितलाय. पण ऍट द एंड इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला असं सांगणार नाही ना की मी व्हेअर वर क्वेश्चन विचारतो. ते फक्त क्वेश्चन देतील आणि त्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला स्टार्ट टू एंड सगळं यूज करावं लागेल. आपण फक्त शिकताना एक एक स्टेप बाय स्टेप शिकत गेलो, पण तुम्हाला ते क्वेरी मध्ये काय टोटल सर्व यूज करायचंय. समजतंय? येस सर. ओके. सो हाच क्वेश्चन मी स्टार्टिंगला तुम्हाला इथं विचारला होता की आउटपुट मध्ये आधी आपण एम्प्लॉय नंबर आणि टोटल सॅलरीनी सॉल्व्ह केलं होतं, पण मला फर्स्ट नेम आणि लास्ट नेम घ्यायचं होतं, म्हणजे एकापेक्षा जास्त टेबल मधून डेटा एक्स्ट्रॅक्ट करायचा होता. तर ह्या क्वेरीत काय चेंजेस होणार? ह्या सेम क्वेरीला जर मी कॉपी पेस्ट करतोय, ओके, याच्यात काय चेंजेस होणार? याच्यात फक्त सॅलरी टेबल इथं जॉईन करावं लागेल. जॉईन एम्प्लॉईज टेबल ई ऑन कशावर जॉईन करतोय? ई डॉट ईएमपी नंबर इज इक्वल टू यस डॉट Yes dot EMP employee number. number. इथं सॅलरीला मी यस मेन्शन करतोय, इथं Yes. मेन्शन करून द्या ई डॉट ईएमपी नंबर, ई डॉट फर्स्ट नेम. Dot first name. फर्स्ट नेम, E dot last name. ई डॉट लास्ट. एस डॉट सॅलरी. एस डॉट सॅलरी. S dot salary. मेन्शन करा व्हेअर मध्ये ई डॉट ईएमपी E dot नंबर, EMP. बाय मध्ये पण मेन्शन करा ई डॉट ईएमपी नंबर, ऑर्डर बाय मध्ये पण मेन्शन करा ई डॉट ईएमपी नंबर. क्वेरी रन करा. बस सिंपल आहे. आधी सिक्वेन्स राईट करून घ्या, सिलेक्ट पासून तर लिमिट पर्यंत. सिक्वेन्स माहिती आहे सर्वांना? Yes. येस सर. सिक्वेन्स आणि एक्झिक्युशन सिक्वेन्स दोन्ही पण तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितलं होतं. लक्षात आहे सर्वांच्या? येस सर. Yes sir. समजतंय आता? क्वेश्चन किती पण मोठा असू द्या, फक्त सिक्वेन्स राईट करून घ्या. बाकी तुम्हाला माहिती आहे. सिलेक्ट मध्ये काय कॉलमचे नाव येणार, फ्रॉम मध्ये टेबलचं नाव, व्हेअर मध्ये कंडिशन कॉलम वरती पाहिजे, कॉलम डेटाबेस मध्ये प्रेझेंट पाहिजे, ग्रुप बाय मध्ये कोणत्या कॉलम वरती तुम्हाला ग्रुपिंग करायचे ते येणार, हॅव्हिंग मध्ये ऍग्रीगेट फंक्शनच्या कॉलम वर कंडिशन असेल ते हॅव्हिंग मध्ये येणार, आणि नंतर ऑर्डर बाय कोणत्या कॉलम नुसार करायचे ते. येस? ओके. समजतंय सर्वांना? येस सर. Yes sir. ओके. सो या क्वेश्चन मध्ये मी कोणता जॉईन यूज केलाय? इनर जॉईन. Inner join. फक्त इथं जॉईन मेन्शन केलंय, त्याचा मतलब काय? इनर जॉईन. Inner join. तो इथं मी इनर जॉईन जरी मेन्शन केलं तर सेमच आउटपुट येणार. ठीक आहे? ओके. म्हणजे जर फक्त इनर जॉईंटला नाही दिला तरी चालेल ना?
हो तिथं फक्त लेफ्ट राईट असेल तर ते आपल्याला लेफ्ट टाईप आणि करा. राईट असेल तर मेन्शन करावं लागतं. ओके ओके. इथं पण बघा कोणता जॉईंट आहे, इनर जॉईंट. इनर जॉईंट आहे. इथं बघा इथं कोणता आहे, राईट जॉईंट. Right. इथं लेफ्ट जॉईंट. लेफ्ट. इथं मी इनर जॉईंटला इनर जॉईंट मेन्शन केलं होतं, तर इनर जॉईंट Yes. मेन्शन करा, नाही तर नुसतं जॉईन करा, फरक नाही पडत. ओके. सर एकदा तो फ्रॉमचा एकदा सांगता का ते कोणता खाली जे आता केलं ना सॉल्व, हे हा ते फ्रॉम मध्ये आपण यस इनर जॉईंट एम्प्लॉय ई ऑन एकदा सांगता. याच्यात काय नाही समजलं तुम्हाला. सॅलरीज तुम्हाला याच्यात जर ही लाईन समजली नसेल ना, मग तुम्हाला वरचे कोणतेच क्वेश्चन समजायला नाही पाहिजे. नाही क्वेश्चन मध्ये डाऊट समजले, फक्त एकदा सांगा फक्त सांगा. ओके. इथं आपण काय केलंय मला बघा, आउटपुट मध्ये काय पाहिजे, एम्प्लॉय नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम, सॅलरी. आता एम्प्लॉय नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम एम्प्लॉय टेबल मध्ये, येस सॅलरी कॉलम सॅलरी टेबल मध्ये, म्हणजे दोन टेबलला जॉईन करायचे. तेच इथं Yes. केलंय. कोणते दोन टेबल केले, एम्प्लॉय Salaries. सॅलरीज यस, इनर जॉईन एम्प्लॉय राईट. येस. बाकी मग हे तुम्हाला माहितीच आहे, कारण की क्वेश्चनच तसा होता. व्हेअर कंडिशन होती, एक हॅव्हिंग ची कंडिशन होती. कोणता क्वेश्चन आहे तो आठवतोय, हा वरती इथं राईट केलेला हा क्वेश्चन होता तो. येस. म्हणजे आपण बोथ द टेबलला आपण एम्प्लॉय नंबरच हे दिले कॉमन. कळालं सर. कारण की जॉईन मध्ये कॉमन कॉलम पाहिजे ना, एक जॉईन करता. येस 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 येस. यस ती कंडिशन, आणि ऑन ची कंडिशन मस्ट असते जॉईन मध्ये. ओके ओके. येस. ओके क्लिअर आहे. आजचं लेक्चर मी लगेच अपलोड करतोय, रिवाइज करा, इम्पॉर्टंट लेक्चर. जॉईन वरती क्वेश्चन असतात, लेफ्ट जॉईन, राईट